नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती मुंबईसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑप्शन दिलेले: ऑप्शन ए दिसपूर, ऑप्शन बी गुवाहाटी, ऑप्शन सी इटानगर, ऑप्शन डी शिलाँग. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी इटानगर. क्वेश्चन नंबर 2, इस्रोने प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय? ऑप्शन ए GS-80 2024, ऑप्शन बी ऑप्शन ए GS-80 24, ऑप्शन बी CMS-3, ऑप्शन सी आदित्य L1, ऑप्शन डी यापैकी नाही. काय दिले आहेत ऑप्शन? ऑप्शन ए GS-80 24, ऑप्शन बी CMS-3, ऑप्शन सी आदित्य L1, ऑप्शन डी यापैकी नाही. तर काय असेल आपलं योग्य आन्सर? ऑप्शन क्रमांक बी हा आपला योग्य उत्तर असणार आहे सेकंड क्वेश्चनचा, CMS-3. क्वेश्चन नंबर 3 पाहू. जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या प्रक्षेपणाची चाचणी कोणत्या देशाने केली आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी इस्रायल. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रशिया. क्वेश्चन नंबर 4, खालीलपैकी कोणता देश पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट APAC-AIG बैठकीचे आयोजन करत आहे? ऑप्शन ए मलेशिया, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी भारत. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत. क्वेश्चन नंबर 5, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एअर क्वालिटी इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणते शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन ए इंदोर, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी दिल्ली. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. क्वेश्चन नंबर 6 पाहू. उद्धव उत्सव 2025 हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला गेला? ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी गुजरात. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश. तर फ्रेंड्स, आपला हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे यामधला एअर क्वालिटी इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी भारतातील सर्वात स्वच्छ शहर, तर आपला सर्वात स्वच्छ शहर हा पुणे एक पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे, तिसऱ्या क्रमांकावर नाशिक आहे, चौथ्या क्रमांकावर अहमदाबाद आहे आणि 5व्या क्रमांकावर भोपाळ आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे पुणे. ओके. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर आहे आपला मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 7 पाहू. अलीकडे 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्य स्पर्धेत कुस्तीमध्ये पहिले जागतिक विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन ए सुजित कलकल, ऑप्शन बी दीपक पुनिया, ऑप्शन सी रवी कुमार, ऑप्शन डी बजरंग पुनिया. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुजित कलकल. क्वेश्चन नंबर 8, आयर्लंड मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए रिवा गांगुली दास, ऑप्शन बी विनय मोहन, ऑप्शन सी तरनजीत सिंग, ऑप्शन डी मनीष गुप्ता. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मनीष गुप्ता. क्वेश्चन नंबर 9, 2025च्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेत भारताचा क्रमांक किती होता? ऑप्शन ए 8वा, ऑप्शन बी 5वा, ऑप्शन सी 7वा, ऑप्शन डी 4था. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 7वा. क्वेश्चन नंबर 10, उत्तर प्रदेशातील 76व्या जिल्ह्यासाठी कोणते नाव जाहीर करण्यात आले आहे? ऑप्शन ए कल्याण सिंग नगर, ऑप्शन बी चौधरी चारण सिंग नगर, ऑप्शन सी राम मनोहर लोहिया नगर, ऑप्शन डी अटल नगर. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कल्याण सिंग नगर.
तर आज आपण जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर फ्रेंड्स, हे सर्व क्वेश्चन काळजीपूर्वक वाचून जावेत, कारण असेच क्वेश्चन्स हे जीएमसी भरतीमध्ये विचारले जातात. एक्झामची डेट सुद्धा आलेली आहे 15 नोव्हेंबर. तर जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण जीएमसी भरतीचा पेपर हा सोपा असतो. त्यासाठी थोडी एक्स्ट्रा मेहनत केली तर आपण आपली जॉब क्रॅक सुद्धा करू शकतो, ती पोस्ट. त्यासाठी आपले सर्व व्हिडिओज पाहत चला. आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण मराठी आणि जनरल नॉलेजचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. 15 नोव्हेंबर पर्यंत आपण सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करून घेतो. त्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.